नमस्कार मंडळी, माझी तुझी रसोई या कुकिंग चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय चमचमीत भरली वांगी। त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय। त्यामध्ये 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद टाकली आहे आणि 1 चमचा मीठ टाकून आपल्याला हे कोरडच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे। खूप जास्त पाणी घालायचं नाहीये। आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वाटण न करता भरली वांगी करणार आहोत। सर्व मसाला एकजीव झाल्यानंतर आपण साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत आपल्याला वांगी चिरून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घातलंय आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला वांगी कट करून घ्यायचे आहेत। आपण वांगी फक्त तेलावर फ्राय करून घेणार आहोत, त्यामुळे वांगी निवडताना फ्रेश आणि बारीक अशी घ्यावी। अशी चमचमीत भरली वांगी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता। खूप झटपट अशी तयार होतात। एकदा नक्की ट्राय करून पहा। वांगी धुवून घेतल्यानंतर आपल्याला एक एक करून सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात 2 ते 3 चमचे तेल ॲड करायचे। तेल गरम झाल्यानंतर मसाला भरलेली वांगी एक एक करून आपल्याला तेलात सोडायची। सर्व वांगी कढईमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं एका साईडने शिजवून घ्यायचे आहेत। आपल्याला इथे वाफेवरच वांगी शिजवून घ्यायची आहेत। 5 ते 7 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघू शकता आपली वांगे एका साईडने फ्राय झालेले आहेत। आता वांग्याची साईड पलटून आपल्याला दुसऱ्या साईडने 5 ते 7 मिनिटं वांगी शिजवून घ्यायची आहेत। 5 ते 7 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघू शकता आपली वांगी दोन्ही साईडने मस्त फ्राय झाले आहेत। आता वांगी पुन्हा एकदा पलटून झाकण ठेवून आपल्याला परत 2 मिनिटं वाफ द्यायची आहे। 2 मिनिटानंतर आपण सुरीच्या साहाय्याने वांगी चेक करू शकता आपली वांगी शिजली आहेत। आता थोडंसं तेल ॲड करून आपला जो मसाला उरला होता तो आपल्याला 2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचा आहे। मसाला फ्राय झाल्यानंतर सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली चमचमीत भरली वांगी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।